जे इथलं नेतृत्व मी सांगितलं ना, चुकीच्या माणसाच्या हाती आहे. सूरज लोळगे म्हणून आहे, त्यांच्या चुकीच्या माणसाच्या हातात हे नेतृत्व आहे. त्या माणसाने पूर्ण पायमल्ली करून टाकली. काय करणार आहे? सगळं त्याच्या ते म्हणत नाही कोल्ह्याच्या हातात कोली दिल्यासारखं त्याच्या हातात कोली देऊन टाकलेली आहे इथलं. तो त्याचा मनमानी कारभार करू लागलेला आहे सगळं. तर यांनी उलटं ब्रीदवाक्य करून टाकलं आमच्या सूरज लोळगेनी. पहिले स्वतः, नंतर राष्ट्र आणि शेवटला पक्ष. निवडणुकाचे तर रणशिंग फुंकलेले आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्येक उमेदवार आपण जिंकून येण्यासाठी तो आपली पूर्ण ताकद तो या त्या ठिकाणी लावत आहे. मात्र आपण जर सध्या मी पाहिलं तर मी सध्या उभा आहे पैठण शहरामध्ये आणि पैठण शहरामधचे अपक्ष उमेदवार आहे आणि यापूर्वी ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुद्धा होते. तर दादा काय तुम्ही म्हणजे सर्व आता भाजपसोबत बंडखोरी केली तुम्ही आणि अपक्ष उमेदवारी भरली तुम्ही अनेक दिवसापासून तुम्ही म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही 11 वर्षापासून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करताय. काय वाटतं अन्याय झाला म्हणून बाहेर पडला तुम्ही? हो. मी गेल्या 11 वर्षापासून काम करतोय. मला पक्षाने खूप काही दिलं. पण इथं जे पक्षाचं जे नेतृत्व करतोय सूरजजी लोळगे, तो चुकीचा माणूस आहे. त्यांनी सगळे स्वतः मिसेस उभा केली. स्वतः वार्ड क्रमांक 7 मध्ये स्वतः आहे. माझ्या विरोधात सख्ख्या मावस भावाला त्यांनी तिकीट दिलं. खालच्या वार्डात सुद्धा त्यांनी तेच केलं. म्हणजे त्यांनी घराणेशाही चालवलेली आहे. आम्ही जे काम केलं त्या कामाला त्यांनी शून्य किंमत देऊन टाकली. आणि त्याच्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागला. आणि माझ्या वार्डात माझं काम बोलतं. मी आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले. मी ई-श्रम कार्ड काढून दिले. ज्या मोदीच्या योजना आहेत त्या प्रत्येक घरपोच पोहोचवणं, नाल्या नाले काढणं. त्याच्या भावाचं काही काम नसताना त्यांनी फक्त भावाला, एक मावस भाऊ आहे, लगेच तिकीट देऊन त्यांनी उमेदवारी त्याला जाहीर केली अवघ्या 2 दिवसात. पण भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते जे आहेत तुमचे बावनकुळे असतील, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यावेळी त्यांनी सांगितलं की ह्यावेळेस आम्ही नवीन आणि युवा चेहऱ्यांना आम्ही जास्त संधी देऊ म्हणून. त्यांनी दिली ना. त्यांनी संधी दिली, त्यांनी आम्हाला काम दिले. आम्ही मान्य करतो ना. पक्षाने तुम्हाला असं म्हणायचं भाजपचे पदाधिकारी स्थानिक जे पदाधिकारी त्यांनी जी अंमलबजावणी नाही केली? हो. जे इथलं नेतृत्व मी सांगितलं ना, चुकीच्या माणसाच्या हाती आहे. सूरज लोळगे म्हणून आहे, त्यांच्या चुकीच्या माणसाच्या हातात हे नेतृत्व आहे. त्या माणसाने पूर्ण पायमल्ली करून टाकली. जे उमेदवार उभा केले त्याचं सदस्य नाहीये. भारतीय जनता पार्टीचं सदस्य पाहिजे, ते पाहिजे, काहीच नाही त्यांचं. किंवा 1 दिवसात आयात केलेले लोकं त्यांनी घेतले. वार्ड क्रमांक 1 मध्ये सोशल मीडियाचं काम करणारा निखिल गुप्ता म्हणून आहे. त्यांनी गेल्या 11 वर्षापासून सोशल मीडियाचं काम केलं. त्यांनी आजपर्यंत खर्च केला, सगळं केलं. त्याच्या आईला उमेदवारी त्यांनी मागितली. त्याचं आदल्या दिवशीपर्यंत नाव होतं आणि दुसऱ्या दिवशी समजतं की राष्ट्रवादीतून आयात झालेल्या माणसाला ती उमेदवारी देण्यात आली म्हणून. तिकिटासाठी काही मागणी वगैरे केली तुम्हाला की तेवढे द्या तेवढे असं झालं होतं का? नाही, पैशाने मागणी केली, पण असं कळलंय की जे बाहेरचे जे लोक आयात झालेले आहेत, ते पैसे घेऊनच त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. किती आज अमाऊंट काही आकडा आला का काना अमाउंट नाही आलेली. असा अंदाजे? अंदाजे पण नाही. पण त्यांनी डीलिंग केलेली आहे आणि त्याच्यामुळेच इथले जे काय म्हणते निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना डावलून या भाजपच्या न काम करणाऱ्याला त्यांनी तिकीट देण्यात आलेलं आहे. म्हणजे पैसे घेऊन तिकीट वाटणे ह्यावेळेस असं असं म्हणतील थेट आता? यस, 100% मान्य करतो आम्ही. तुम्हाला मागणी झाली नाही? आम्हाला नाही झाली, पण आम्हाला डावलण्यात आलं ना. आम्ही पण दिले असते जर आम्हाला मागणी केली असती तर. तयारी होती? तयारी होती देण्याची, का नाही? काम करून जर तुम्ही पैसे मागत असाल तरी आम्ही द्यायला तयार होतो. पण त्यांनी आम्हाला पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्ते असल्यामुळे पैसे मागू शकत नाही. त्या भीतीने आम्हाला त्यांनी काहीच विचारलं नाही. डायरेक्ट त्यांनी उमेदवारी जाहीर करून टाकली. म्हणजे तुम्ही देण्याची तयारी होती, सगळं होती तुमची. मग मला सांगा की तुमची देण्याची तयारी होती सगळं असेल तरी देखील तुमच्यावर हा अन्याय जो झाला तुम्ही काही वरिष्ठांकडे तक्रार केली? नाही केली. का बरं? काय करणार आहे? सगळं ते म्हणत नाही कोल्ह्याच्या हातात कोली दिल्यासारखं त्याच्या हातात कोली देऊन टाकलेली आहे इथलं. तो त्याचा मनमानी कारभार करू लागलेला आहे सगळं. पदाचा काही राजीनामा दिला का अजून नाही? नाही दिला मी. उपशहराध्यक्ष आहे मी. त्याच्यानंतर ओबीसी मोर्चा उपजिल्हाध्यक्ष आहे सध्याला मी. आणि मी जर का निवडून आलो किंवा निवडून जरी नाही आलो, तरी मी भारतीय जनता पार्टीचंच काम करणार. म्हणजे पदाचा मी तुम्ही आज पक्षाची तुम्ही बंडखोरी केली, पण तरी देखील जर वरिष्ठ पक्षाकडून जर तुमच्यावर जर काही कारवाई करण्यात आली तर मग? ती त्यांनी मी माझं कार्य अहवाल दाखवणार ना त्यांना. मी जर का काम केलेलं आहे आणि तुम्ही जर का एवढं काम करून सुद्धा जर का आम्हाला पक्ष म्हणजे पक्षाने दिलंय ना, मी पक्षाला नाव नाही ठेवत आहे. मी फक्त इथं नेतृत्व करणाऱ्या माणसाला नाव ठेवतोय. पक्ष चुकीचं नाही, नेतृत्व चुकीचं आहे. हां, नेतृत्व चुकीचं आहे. पक्ष चुकीचा नाही. पण नेतृत्व चुकीचं पण नेतृत्वाचं तुम्हाला सांगावं तर लागेल ना तुम्हाला काय अडचण येते का तुमची का घुसमट होती इथं म्हणून? घुसमट म्हणजे त्यांनी त्याच्या मर्जीचा राजा जसं म्हणतो ना आपण, की बुवा याच्या हातात दिल्यामुळं त्यांनी त्याच्या मर्जीचा सगळा डाव चालवलेला आहे. मी म्हणेन ती पूर्व दिशा.
पक्ष नाही. आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य आहे, पहिले राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटला मी. तर यांनी उलटं ब्रीदवाक्य करून टाकलं आमच्या सुरेश लोळगेंनी. पहिले स्वतः, नंतर राष्ट्र आणि शेवटला पक्ष. अगदी निकटवर तुमचे जवळचे नेते कोणी भारतीय जनता पार्टी वरचे? वरचे सगळेच जवळचे आहेत, असं काही नाही. आम्हाला सगळे जवळ करतात. संजय केनेकरजी साहेब आहेत, दानवे साहेब आहेत. अगदी तुमचं मनातलं कोणाला सांगू शकता तुम्ही? मनातलं अतुलजी साहेबांना, कारण ते इथं निवडणूक प्रभारी आहेत. त्यांना मी हे सांगू इच्छितो की समजा तुम्ही आता फोन घेतला आणि तुम्ही आता फोन घेतला आणि फोन लावला साहेबांना, तर काय सांगता? समजा तुम्ही असं म्हणजे तुम्ही एक उदाहरण देतो तुम्हाला मी, लावू नका. पण फोन घेतला तुम्ही आणि फोन कानाला लावला आणि त्याला फोन जर केला, तर त्यानं तुमच्या इथल्या नेतृत्वाबद्दल काय सांगसाल तुम्ही? एवढं सांगू इच्छितो की फोन लावा कानात तसा एकदा लावा कानाला. आणि तुम्ही आता साहेबांना फोन केलाय, काय त्यांना सांगा तुमच्या इथल्या नेतृत्वाबद्दल? फोन हॅलो. उचललाय तुमचा आता. अतुलजी साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो की बुवा, इथलं जे नेतृत्व आहे त्याला इथून पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी आणि हा भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्यास मदत करण्यात यावी. एवढंच मी बोललो त्यांना. तर भाई मग आता तुम्ही आता ही तक्रार तुम्ही साहेबांना तुम्ही आता करणार, समजा केली, समजा आता उदाहरणासाठी फोनद्वारे तुम्ही केली समजा आता. पण आता तुम्ही सांगितलं की हे महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की याच्यानंतर तुम्ही आता एवढे सगळं वरिष्ठांना जर तुम्ही केलं, तर अजून तुम्हाला हे नेतृत्व परेशान करणार आहे असं कशावरून? नाही, नेतृत्व ते आता हे पहा, मी जरी भारतीय जनता पार्टीत गेलो, तो काय म्हणणार, तू माझ्या विरोधात काम केलं, अमुक केलं. तो पुढचा आता मला पदाला सुद्धा त्रास देणार आहे इथून पुढं. मी शहर अध्यक्षाच्या रेंजमध्ये असताना सुद्धा त्यांनी त्याच्या मर्जीतला शहर अध्यक्ष केला, कारण त्याला माहित होतं आपल्याला पाहिजे ते तिकीट देता आले पाहिजे. मग त्यांनी त्याच्या फेवर मधला माणूस शहर अध्यक्ष करून आणला. शेवटचा प्रश्न तुम्हाला माझा आहे की 2 शब्दामध्ये तुम्ही इथल्या स्थानिकच्या नेतृत्वाबद्दल ज्यांचं तुमचं तिकीट नाकारलं, 2 शब्दात त्यांना तुम्ही कसं संबोधणार? काय सांगसाल 2 शब्दात? मी एवढं सांगू इच्छितो, जर का तुम्हाला पक्षात वाढवायचं असेल तर निष्ठावंतांना बळ देण्यात यावं आणि निष्ठावंतांच्या पाठीमागं उभा राहिले तर निश्चित पुढं ते परत मोठे होऊ शकते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागं उभा राहू शकतो. अन्यथा त्यांनी पक्षात राहण्याचा काहीच अधिकार नाही. नक्कीच आपण जर पाहिलं तर एकीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्षाचा मोठा भाऊ पक्षाचा जो आहे हा महायुतीमध्ये. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की जर अशा पद्धतीने जर ग्राउंड लेवलला जर ह्या पद्धतीचे जर कार्यकर्ते नाराज व्हायला लागले आणि जर बंडखोरी करून जर भाजपच्या विरोधामध्ये ते उभा राहायला लागले, त्याचं नुकसान नक्कीच भाजपला होईल. मात्र वरिष्ठांनी स्थानिक जे नेतृत्व आहे याकडे लक्ष द्यावं आणि जर पार्टी जर वाढवायची असेल तर यांनी या पदावर त्याला म्हणजे या स्थानिकचं जे नेतृत्व आहे यांना काढून त्या ठिकाणी दुसरं नेतृत्व अशी देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा विषय हाच या ठिकाणी आहे, कारण की यानंतर तरी स्थानिक जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे यांना तरी न्याय मिळेल का, आणि हे न्याय मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. स्टोरी.com साठी मी देवराज दळे, छत्रपती संभाजीनगर, पैठण.